लोक असं म्हणतात की इतिहास हा फक्त पुस्तकातच सापडतो, पण हे अर्ध सत्य आहे. नमस्कार, मी आहे प्रथम आणि जर्नी टू 100 च्या 8व्या एपिसोड मध्ये मी निघालो डोंगरवाडी जवळच्या कुतकुल या गावात. तोच 1200 वर्षापूर्वीचा इतिहास, ते पण माझ्या डोळ्यांनी पाहण्यासाठी. डोंगर, दऱ्या आणि हिरवा गार निसर्गाच्या पलीकडे डोंगर पोखरून आतमध्ये हे आहे गिरलिंग देवस्थान. इथे आहे स्वतः प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग, ते पण सुमारे 1200 वर्षापूर्वीच, आणि जे अजूनही अखंड निसर्गाच्या पाण्याच्या थेंबांनी अभिषेक घेतं. पण विशेष म्हणजे पाणी शिवलिंगावर पडतं, पण समोर असलेल्या नंदीवर एक थेंबही पडत नाही. हा चमत्कार नाही, तर इथल्या श्रद्धेचं एक अनोखं उदाहरण आहे. गाभाऱ्याचा प्रत्येक कोपरा, पायऱ्या, दगडी भिंत, सगळीकडे नक्षीकाम आहे. एक एक रेषा महादेवांच्या नावाने कोरली आहे. पण त्या काळी कोणतीही मशीन नव्हती, कोणतेही इंजिन नव्हतं, फक्त श्रद्धेच्या हाताने कोरलेली ही वास्तू. कधी काही ठिकाणी शब्द संपतात आणि फक्त अनुभव उरतो. गिरलिंग देवस्थान हे एक असंच ठिकाण आहे जिथे इतिहास वाचायचा नसतो, तर तो चालत चालत श्वास घेत घेत अनुभवायचा असतो.